ग्लॅमरच्या लाईट खाली जे दिसतं ते खरं असतं का? की प्रत्येक स्माइल मागे लपलं असतं एक गुपित जे सगळं बदलून टाकणार आहे? मी रायटर चारू घेऊन आले आहे तुमच्यासाठी तुमची आवडती स्टोरी दिलकशी भाग 96. मोठ्या मोठ्या स्पीकर्स मधून धडधडणारं म्युझिक, हवेमध्ये मिसळलेल्या महागड्या परफ्यूमचा सुगंध आणि त्या सगळ्यांवर चमचमणाऱ्या निऑन लाईट्स. सॅमच्या प्रायव्हेट पबमध्ये आज रात्री पार्टी रंगात आली होती. टेबलवर ठेवलेले ग्लास एकमेकांना टक्कर देत होते. हशा, फ्लर्टिंग, टोमणे सगळं नेहमीसारखं चालू होतं. पण आज काहीतरी वेगळं होतं. त्या सगळ्या आवाजात एक अशी गोष्ट तयार होत होती जी अजून कोणालाच दिसत नव्हती. अमन सगळ्यांच्या मध्ये बसूनही तो आज वेगळाच वाटत होता. त्याच्या ओठांवर स्माइल होती, पण डोळ्यांमध्ये काहीतरी अपूर्ण, काहीतरी दडलेलं. आणि कदाचित आज रात्री ते बाहेर येणार होतं. आज अमन सोबत सॅम, नेहा, रिया, केके आणि सोनू सॅमच्या प्रायव्हेट पब मध्ये पार्टी करत होते. अरे अमन, तेरी नई पिक्चर का वो गाना कितना ढासू लग रहा था. वेटरने सगळ्यांजवळ ग्लास आणून दिले. तसं केके हातात ग्लास घेत म्हणाला, हाँ यार, और तुम दोनों की केमिस्ट्री तो गजब लग रही थी. सोनूने त्याच्या ओठांचा चंबू करत त्यावर त्याला एका हाताची 5ही बोटं लावली आणि अमनकडे फ्लाइंग किस फेकत म्हणाला, जस्ट शट अप गाइज, इट्स जस्ट एक्टिंग. और मेरे अमन का तो एक्टिंग में कोई हाथ पकड़ ही नहीं सकता है ना अमन बेबी. रियाने अमनच्या एका हाताला धरून त्याला मिठी मारली आणि त्याच्या दंडावर तिचे ओठ टेकवले. तसं तिच्याकडे बघून त्याने एक ओढून स्माइल दिली आणि बाकीच्या बसलेल्यांनी तिच्या या कृतीवर ग्लास उंचवून तिला प्रोत्साहन दिले, फक्त नेहा सोडून. तू त्या पिक्चरचा बेड सीन बघायला पाहिजे होता. अमनकडे बघून कोणालाही वाटणार नाही की तो ऍक्टिंग करत असेल. नेहाने रियाला चिडवलं, तोंड बंद ठेव. अभिनय म्हणजे काय असतो ते तुला माहित आहे ना. छोट्या कामासाठी दिग्दर्शकांच्या चपला उचलणारी तू माझ्या आणि अमनच्या बेड सीनवर बोलण्याची तुझी हिम्मत कशी झाली. रिया खुर्चीवरून उठून उभी राहिली आणि ती नेहाला मागे जोरात धक्का दिला. तशी नेहा केकेच्या अंगावर पडली. मूर्ख, तुला अक्कल तरी आहे का? तू काय बडबडते आहेस ते? आणि अमन तुझा केव्हापासून झाला? प्रत्येक पिक्चर सोबत त्याचं नाव एका नवीन हिरोईन सोबत जोडलं जातं आणि तू म्हणते तुझा अमन. त्यांनी तुला कधी तसं सांगितलं तरी आहे का? तिने सुद्धा उठून उभे राहत रियाला धक्का दिला. तसं आता रंगाचा भंग होतो आहे हे बघून सॅम उभा राहिला आणि त्याने त्या दोघींना त्याच्या हाताने लांब करत त्यांना म्हटलं, शट अप गाइज, हम यहाँ पार्टी करने के लिए और चिल करने के लिए मिले हैं, झगड़ा करने के लिए नहीं. और हम में से किसी को ये राइट नहीं है कि वो अमन के कैरेक्टर पर उंगली उठाए. अरे हम सब इस ग्लैमर की दुनिया से जुड़े हुए हैं. हम सबको पता है कि यहाँ पर इन अफवाहों में रत्ती भर भी सच्चाई नहीं है. फिर भी अगर हम ऐसे बात करेंगे तो कैसे चलेगा. हम उसके साथ पिछले 2 सालों से काम कर रहे हैं. तुम बताओ नेहा, क्या उसने कभी तुम्हारे साथ कुछ गलत करने की कोशिश की या तुमने उसको किसी और के साथ गलत करते हुए देखा. केके सुद्धा नेहावर चिडला. ए रिया तो जब भी मौका मिले उससे चिपकती रहती है. क्या उसने कभी इसका फायदा उठाया. अरे जो हम सब स्क्रीन पे देखते हैं वो सच नहीं होता, वो बस एक एक्टिंग स्किल होता है.
और ये बात हम सब जानते हैं. सोनू सुद्धा आता नेहावर चिडला. तशी नेहाने तिची मान खाली घालत त्या तिघांना म्हटलं, सॉरी गाईज, मला तुम्हाला हर्ट करायचं नव्हतं, पण ही रिया जरा जास्तच बोलत असते, म्हणून मी फक्त तिला जळवण्यासाठी. सिरियसली? तू तिच्यावर तुझी खुन्नस काढण्यासाठी अमनचं मन किती दुखेल याचाही विचार केला नाही. तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. सॅमला तिचं उत्तर ऐकून अजूनच चिड आली. बट गाईज, अमन हे कहा? तेवढ्यात केके म्हणाला, अरे यही तो था. अमन बेबी, आई एम सॉरी. कहा हो बेबी तुम? रिया नाटक करत मोठ्याने ओरडत म्हणाली, गाईज, यू बोथ आर डिस्कस्टिंग. सॅम म्हणाला आणि त्याची मान नकारात हलवत तो त्या चौघांजवळून निघून गेला. फक्त तिथे उपस्थित असलेल्यांपैकी त्यालाच माहित होतं यावेळेस त्याला अमन कुठे भेटेल. काय झालं? काय विचार करतो आहेस? सॅम अमनला शोधत बाहेरच्या गार्डनकडे आला तर तिथे अमन त्याला बेंचवर मान टाकून वर ताऱ्यांकडे बघताना दिसला. तसं त्याच्या चेहऱ्यावर एक हलकी स्माईल घेऊन त्याच्या शेजारी बसत त्याच्या मांडीवर हात ठेवून तो त्याला म्हणाला, अरे तू केव्हा आला? माझं लक्षच नाही तुझ्याकडे. अमन सुद्धा चेहऱ्यावर एक खोटी स्माईल देत त्याला म्हणाला, ही तुझ्या तोंडावर दिसणारी ऍक्टिंग कोणा दुसऱ्याला दाखव आणि मला सांग काय विचार चालू आहे या डोक्यात. सॅमने अमनच्या कपाळावर बोट टोचत त्याला प्रश्न केला. कुछ नहीं, माँ बाबूजी की याद आ रही है. सोच रहा हूँ कि कुछ दिनों के लिए पिंड में होकर जाऊं. त्याने मान खाली घालत उदास चेहऱ्याने सांगितलं, तू त्या मूर्खांच्या बोलण्याचा कधीपासून एवढा विचार करायला लागलास? तू एक ऍक्टर आहे आणि एका ऍक्टरला अशा सिच्युएशन मधून ऑल टाइम जावं लागतं. असं तू प्रत्येकाला तुझ्या कॅरेक्टरचं क्लेरिफिकेशन नाही देऊ शकत. सॅमने त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याला समजवलं. तसं त्याच्या चेहऱ्यावर थोडं आश्चर्य पसरलं. काय? कशाबद्दल बोलतो आहेस तू? मला काही तिथे बरोबर वाटत नव्हतं. मन खूप एकटं आणि उदास झालं होतं, म्हणून मी त्या दोघींचं भांडण सुरू होईल असं बघून तिथून उठून आलो. का? माझ्याबद्दल कोणी काही बोलत होतं का? काही भांडण झाले का आतमध्ये? अमन म्हणाला. तसं आता सॅमने मनातच एक सुस्कारा सोडला. ते जाऊ दे, त्यांचं भांडण होतच असतं. तू सांग, तुला का आज उदास वाटत आहे? सॅम विषय बदलत म्हणाला, कुछ नहीं यार, ऐसे ही. असं म्हणत अमनने त्याचा चेहरा फिरवून घेतला. असंच म्हणजे? एक मिनिट इकडे बघ. अमनच्या हनुवटीला सॅमने धरून त्याचा चेहरा स्वतःच्या चेहऱ्यासमोर आणला आणि मग त्याच्या चेहऱ्याचं निरीक्षण करून थोड्या आनंदात त्याला म्हणाला, हे तुझा चेहरा काहीतरी वेगळंच बोलतो आहे. तू मला खरं सांग, तुला कोणती मुलगी आवडते का? त्याच्या प्रश्नावर अमनच्या चेहऱ्यावर आश्चर्य पसरलं. छे, कुछ भी, काहीतरीच बडबडू नको. मला कशाला कोणती मुलगी आवडेल? अमनने त्याच्या गालावरचा ब्लश लपवत म्हटले, हे देख, मैं तेरा दोस्त हूँ. तू मुझे अपने कितने करीब मानता है ये मुझे पता नहीं, लेकिन तुम मेरे दिल के बहुत करीब हो. तेरे चेहरे की हर लकीर से मैं वाकिफ हूँ. तर मला आता सरळ सांग, कोण आहे ती मुलगी? सॅमने असं विचारल्यावर अमनचा नाईलाज झाला आणि मग तो उठून उभा राहत त्याचे दोन्ही हात खिशात टाकून 2 पावलं पुढे चालत गेला आणि सॅमला म्हणाला, सोनाली,
बिझनेसमॅन सोनी सिंग यांची मुलगी. अमनने सांगितलं तसं सॅमने त्याला उठून उभं राहत मिठी मारली. कॉंग्रॅच्युलेशन ब्रो, आखिर तुम्हें प्यार हो ही गया. प्यार और मुझे? प्रेम नाही, पण हो, आवडते मला. ती जेव्हा बडबड करते ना, तेव्हा तिची बडबड ऐकतच राहावंसं वाटतं. तिला तू त्या नील सोबत भांडताना बघ, तेव्हा ती एखाद्या लहान मुलासारखी भांडत असेल. आणि तुला सांगतो, जेव्हा तिला राग येतो आणि ती तिचे गाल फुगवते ना, तेव्हा इतकी क्यूट वाटते की असं वाटतं आपल्या दोन्ही हाताने तिचे गाल ओढावे. तो तिला आठवत बोलत होता आणि ते बोलताना त्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक सॅमला दिसत होती. हेच तर प्रेम आहे. यापेक्षा वेगळं प्रेम काय असू शकतं? हे बघ, तुझ्या मागे पुढे तुझ्या फेमसाठी या ग्लॅमर जगात फिरणाऱ्या फार मुली आहेत, पण तुला जर खरंच ती आवडत असेल तर उशीर करू नकोस. तुझ्या मनात जे काही आहे ते तिला लवकर सांग. सॅम त्याच्या खांद्यावर हात ठेवत एक्साइटेड होत म्हणाला, इथे माझंच काही क्लिअर नाही आहे तर मी तिला काय सांगू? अमन म्हणाला. तसं सॅमच्या दोन्ही भुवया जवळ आल्या. म्हणजे बघ, ती सुद्धा मला लाईक करते, पण एक फिल्म स्टार म्हणून, एक पिक्चरचा हिरो म्हणून. ती मला लाईफ पार्टनर म्हणून पसंत करेल की नाही हे मी सांगू शकत नाही. आणि त्यात मलाच अजून समजत नाही आहे की मी तिला फक्त लाईक करतो आहे की तिच्यावर खरंच मला प्रेम व्हायला लागलं आहे. पण खरं सांग, तिच्यासाठी जे मला वाटतं ते इतर कोणासाठीही वाटलं नाही. पण याला प्रेम म्हणतात हे मी म्हणू शकत नाही. सॅमच्या चेहऱ्यावरचा प्रश्न बघत अमन म्हणाला, अरे मरतात मुली तुझ्यावर, जीव द्यायला तयार होता तुझ्यासाठी. तू फक्त एक आवाज देऊन बघ, त्या काहीही करायची तयारी ठेवतात. आणि तू म्हणतो आहे की ती तुला लाईफ पार्टनर म्हणून पसंत करेल की नाही? काहीही बोलू नकोस. तू आता म्हटला ना की तू तिचा क्रश आहे म्हणून, मग तू फक्त तिला प्रपोज करून बघ. अरे मी म्हणतो प्रपोज काय, फक्त एक हाक देऊन बघ. बघ कशी पळत येते ती. सॅम त्याच्या पाठीवर थोपटत थोडस गर्वाने म्हणाला. तसं अमनच्या चेहऱ्यावर सुद्धा एक स्माइल आली, कारण कुठेतरी त्याला सुद्धा माहित होतं की तो तिचा क्रश आहे आणि ती खरंच त्याच्या एका आवाजावर पळत येईल. तर मग आजचा हा भाग इथेच थांबवते. पण एक गोष्ट अजून संपलेली नाही, कारण काही प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत आणि काही सत्य अजूनही सावलीत लपलेले आहे. पुढे काय होणार, कोणाचं खरं रूप समोर येणार आणि कोणाचं नातं तुटणार, हे जाणून घ्यायचं असेल तर नक्की वाचा पुढचा भाग, दिलकशी भाग 97. आणि हो, तुमचा सपोर्ट खूप महत्वाचा आहे. म्हणून स्टोरी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करून तुमच्या फेवरेट कॅरेक्टर नक्की सांगा आणि शेअर करायला विसरू नका. मी पुन्हा भेटेल नव्या ट्विस्ट सहित. Each sip of the moment